दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्र माझा न्यूजचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. रोटरी क्लब नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र माझा न्यूजचे मुख्य संपादक जनार्दन गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी देखील महाराष्ट्र माझा न्यूज गुणगौरव सोहळ्यानिमित्त सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. खूप छान वाटली, ज्याच्यामध्ये एखाद्या अशा गोष्टीचा सन्मान होतो आहे की ज्याच्याकडे सर्वसामान्य लोकांचं दुर्लक्ष होतं. आपण सन्मानितांचा सन्मान करत असतो, मोठ्यांचा सन्मान सगळेच करतात, परंतु अशी गोष्ट शोधून काढणं की ज्याचा समाजाला खऱ्या अर्थाने उपयोग होतो आहे, ज्याच्या कर्तृत्वाने, ज्याच्या कामामुळे एखाद्याचा प्राण वाचतो आहे, ज्याच्या प्रत्येक दिवसाच्या चांगल्या कामामुळे कित्येक लोकांचं आयुष्य बदलतं आहे, अशा लोकांना शोधून अशा ठिकाणी आणून सन्मान करणं हेच खरं तर मोठ्या मनाचं काम आहे. आपण सर्वांनी या महाराष्ट्र माझाच्या संपूर्ण चमूचं, संपूर्ण ग्रुपचं खरं तर सन्मान करायला पाहिजे, सत्कार करायला पाहिजे, अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी ही थीम ठेवली की समाजातल्या सर्व घटकातील सर्व अशा लोकांना शोधलं पाहिजे की जे समाजासाठी काहीतरी करत आहेत, लोकांसाठी काहीतरी करतायत, दृश्य अदृश्य स्वरूपात करतायत, ते शोधण्याचं काम महाराष्ट्र माझाने केलं. त्यांना या ठिकाणी सन्मानित करताय. हे खरं तर भविष्यात चांगला समाज घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण याच्यातूनच खऱ्या अर्थाने लोक प्रेरणा घेतात की अशा गोष्टीचा सुद्धा सन्मान होतो आहे, माझ्या चांगुलपणाचा सुद्धा सन्मान होतोय, माझ्या पाठीवर कुठे थाप देत आहे आणि कुणी नाही परंतु महाराष्ट्र माझा तरी माझ्या पाठीशी आहे, या भावनेने सर्वसामान्य व्यक्ती अधिक चांगलं काम करण्यासाठी निश्चितपणे या कार्यक्रमातून प्रेरणा घेईल. यावेळी दक्ष न्यूजचे पत्रकार दिनेश पगारे व भागीरथ आतकरी यांना देखील उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक.